शेतकरी बांधवांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आपण सोयाबीन पीक हे फुलाच्या कंडिशनमध्ये असताना आपण कोणकोणत्या चुका केल्या नाही पाहिजे जेणेकरून आपलं जे सोयाबीनचं उत्पन्न आहे तर ते आपल्या इथं जास्त निघालं पाहिजे. मित्रांनो खूप सारे शेतकरी सोयाबीन फुलाच्या कंडिशनमध्ये असताना वेगवेगळ्या चुका करत असतात जेणेकरून आपली एकत्रित फुलगळ होत असते किंवा फुलांची संख्या आपल्या सोयाबीन पिकाला कमी लागत असते किंवा कधी कधी फुलं पण लागत नसतात शेतकरी बांधवांनो. तर या सर्व चुका करू नयेत म्हणून जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची चूक जी असते तर ती शेतकरी बांधव अशी करतात की बाबा ज्यावेळेस आपली सोयाबीन पिकाची वाढ कमी असते कधी समजा फुलाच्या कंडिशनमध्ये पण सोयाबीन आलेली असते परंतु आपल्या सोयाबीन पिकाची वाढ झालेली नसते म्हणावं तेवढी. तर अशा कंडिशनमध्ये शेतकरी काय करतात की बाबा सोयाबीन पिकाला युरियासारख्या खताचा वापर करतात. जर फुलाच्या कंडिशनमध्ये किंवा फुलाच्या अवस्थेत आपली सोयाबीन जर असेल आणि आपण अशा सिच्युएशनला जर युरियासारख्या खताचा जर वापर केला तर आपल्या जी सोयाबीन पीक आहे तर त्या सोयाबीन पिकाची परत वाढ व्हायला सुरुवात होते. आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं मित्रांनो की आपलं सोयाबीन पिकाची नुसती वाढ होते त्याला फुलं वगैरे लागत नाही आणि फुलं न लागल्यामुळे एकत्रित जे आपलं उत्पन्न आहे तर तिथे कमी होऊ शकतं. तर ही सर्वात महत्त्वाची चूक करू नका की ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक हे 40 ते 45 दिवसाचं झालेलं असेल अशा कंडिशनमध्ये कोणत्याही खताचा इथे वापर करू नका मित्रांनो दुसऱ्या काही चुका करतात की बाबा ज्यावेळेस फुलं लागतात एक 5 ते 10% फुलं असताना जर आपण कोणती फवारणी जर घेतली आळी कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा टॉनिक असेल तर अशी आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 10% ज्यावेळेस फुलं असतात तर त्यावेळेस आपण फवारणी घेतली तर चालतं बाबा. परंतु ज्यावेळेस आपले एकदम चांगली फुलं लागलेली असतात तर अशा कंडिशनमध्ये जर आपण कोणत्याही टॉनिकची किंवा कोणत्याही कीटकनाशकाची जर फवारणी घेतली तर काय होतं जी सोयाबीन पिकामध्ये जी परागी म्हणजे पॉलिनेशन किंवा परागीभवन प्रोसेस आपण ज्याला म्हणतो तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला तिथं अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर एकत्रित जी आपली फुलगळ वगैरे अशा कंडिशनमध्ये किंवा अशा टायमाला आपली फुलगळ वगैरे होऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा झालेली असेल अशा टायमाला आपण कोणतीही फवारणी किंवा कोणत्याही कीटकनाशकाचा इथे वापर करायचा नाही. मित्रांनो तिसरी महत्त्वाची चूक काय करतात की आपल्या सोयाबीन पिकामध्ये कधी कधी खूप तण आलेलं असतं किंवा गवत आलेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये काय करतात की बाबा काही शेतकरी तणनाशकाचा इथे वापर करतात ज्यावेळेस खूप तण दिसायला लागतं. तर मित्रांनो आपण एकत्रित तणनाशकाचा वापर ज्यावेळेस आपली सोयाबीन पेरणी झालेली असेल आणि सोयाबीन 21 ते 25 दिवसाच्या आसपास असेल तर अशाच कंडिशनमध्ये आपण तणनाशकाचा वापर करावा जेणेकरून आपलं जे तण आहे तर ते 2-3 पानावर देखील असतं आणि तणनाशकाचा वापर तिथे झाल्याने पूर्णपणे तळून पण जातो. परंतु ज्यावेळेस आपली सोयाबीनला फुलधारणा वगैरे होते आणि तण आपल्या तिथे जास्त प्रमाणात दिसतं तर अशा कंडिशनमध्ये आपण ते हाताने सुद्धा तण काढू नये कारण ती परागीभवनची प्रोसेसमध्ये व्यत्यय येऊ शकतो किंवा आपण तणनाशकाचा कुठल्याही प्रकारे ते वापर करायचा नाही शेतकरी बांधवांनो. या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला पिकावर जर फवारणी घ्यायची राहिली असेल कधी आळीसाठी जर असेल किंवा बुरशीनाशकासाठी असेल तर आपण ती कधी घ्यावं. तर मित्रांनो ज्यावेळेस आपलं सोयाबीनमध्ये फुलातून पूर्ण शेंगाचं बंद झालेलं असतं म्हणजे बऱ्यापैकी ज्यावेळेस 5-7 दिवस सोयाबीन लागवड होऊन झालेले असतात तर अशा कंडिशनमध्ये आपण ज्यावेळेस एखादं बुरशीनाशक त्याच्यासोबतच एखादं आळीवर किंवा कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकताय. जर तुमचं पाठीमाग वापरायचं राहिलं असेल तर शक्यतो फुलं लागण्याच्या अगोदरच किंवा फुलं लागल्यावर एक 5 ते 10% ज्यावेळेस फुलं लागतात तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या फवारणी घेऊ शकताय. परंतु त्याच्यानंतर तुम्ही ह्या काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. तर एकत्रित जी तुमची सोयाबीन पिकाची जी फुलगळ वगैरे तर ती होऊ नये म्हणून तुम्ही एकत्रित जी फ्लावरिंग म्हणजे फुलाऱ्याच्या अवस्थेत असताना या प्रकारच्या वेगवेगळ्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचं जे उत्पन्न आहे शेतकरी बांधवांना तर ते पूर्णपणे तुम्हाला वाढलेलं पाहायला मिळेल. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. तुम्हाला जर माझी माहिती दिली आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.